श्री गुरुदेव दत्त. जय गिरनारी. आम्ही आता गिरनारला जाण्यासाठी पुणे स्टेशनवर आलेलो आहे आणि ही पुणे वेरावळ एक्सप्रेस गाडी आता पुणे स्टेशनवर आलेली आहे. गिरनारला जाण्यासाठी आम्ही या गाडीने जाणार आहे आणि जुनागड स्टेशनवर उतरणार आहे. आता आम्ही राजकोटपर्यंत येऊन पोचलेलो आहे. आता आम्ही 2:30पर्यंत ह्याला जुनागडला पोचू आणि तिथून मग आम्ही दुसऱ्या दिवशी उद्या गिरनार सकाळी पहाटे चढायला सुरुवात करणार आहे. रेल्वेचा आमचा प्रवास खूप मस्त चालला आहे. आम्हाला वाटेत एक इतिहासप्रेमी एक असा ग्रुप भेटलेला आहे. तर त्यातले एक दादा आहेत, ते आम्हाला एक मस्त आता कविता आपल्याला म्हणून दाखवतील. ते मस्त कालपासनं कविता त्या म्हणत होते, तर इतकं असं मस्त वाटत होतं, स्फुरण चढत होतं. तर आता आपण त्यांची एक मस्त कविता ऐकूया. नमस्कार. ही जी कविता मी जी म्हणतोय हे कवी भूषणांनी लिहिलेली रचलेली एक कविता आहे आणि ती पहिली कविता असावी त्यांची, ज्यांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी केली आहे. तर ती कविता अशी कि साजी चतुर रंगवीर रंग में तुरंग चढ़ी सरजा शिवाजी जंग जीतना चलत है भूषण बनदनाद बिहद नगारन के नदी नद मद के बर्रन के लरत है ऐल पैल खैल बैल खलक में गैल गैल गजन की ठैल पैल सैल उसलत है तारा सो तरने धुरे धारा में लगत जी में थारावर पारा पारा वारियो हलत है. या ठिकाणी भूषण असं म्हणतो की महाराजांची सेना जेव्हा युद्धाला निघते तेव्हा घोड्यांच्या टापामुळं जे उडालेली धूळ आहे त्या धुळीमुळं सूर्याचा जो प्रकाश आहे तो थोडा नम झालेला आहे आणि हत्ती जेव्हा चालत आहेत त्या हत्तीच्या चालण्यावरून ते धरती अशी कापत आहेत. तर ह्या सगळ्या प्रकरणामुळे समोरची जी सेना आहे तर अर्धी युद्ध समोरची सेना तिथंच हारून जाते. तर असं कवी भूषण त्यांच्या छंदातमध्ये हे सांगतोय. नमस्कार. आता मी जी कविता म्हणतोय त्याचं एकच कडवं म्हणणार आहे. ती कविता लिहिली आहे कुसुमाग्रजनी आणि त्या कवितेचं नाव आहे निर्धार. मी सुरू करतो. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी रणपंदीची जाती आमुची कोण आम्हा भयभीत करी घोरपडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंड धडाने लढलेले खंदकातल्या अंगावर हासत खेळत पडलेले बाप असे कळी काळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी रणपंदीची जाती आमुची कोण आम्हा भयभीत करी. नमस्कार. आम्ही आता जुनागड जंक्शनला पोचलेलो आहे. तिथून आम्ही रिक्षा करून गिरनारला जाणार आहे. गिरनारला रिक्षातून जायला एक 15 ते 20 मिनटं लागतात. गिरनारच्या पायथ्याशी असलेल्या गोरक्षनाथ आश्रम आणि खोडियार आश्रम या 2 ठिकाणी आमची व्यवस्था केलेली आहे. आम्ही आता रिक्षाने आमच्या आश्रमाकडे निघालो आहे. गुजरातमधले रस्ते अतिशय सुंदर आहेत. 15-20 मिनटात आम्ही गिरनारला येऊन पोचलो. समोर दिसतोय तो आहे गिरनार पर्वत आणि हे आहे भवनाथ प्रवेशद्वार. हा आहे गोरक्षनाथ आश्रम. इथे आतमध्ये चप्पल घालून जायला परवानगी नाही. इथे राहणाऱ्यांना सुद्धा पिशवीतून चप्पल आणि बूट आत घेऊन जायला लागतात. हा आहे गोरक्षनाथ आश्रम. इथे आतमध्ये शूटिंग करायला बंदी आहे, त्यामुळे मी हा बाहेरून दाखवते. गोरक्षनाथ आश्रम आणि खोडियार आश्रम या 2 ठिकाणी आमची राहण्याची सोय केलेली होती. अतिशय सुंदर आणि स्वच्छ आणि खूप मोठा असा हा आश्रम आहे. इथे आतमध्ये अशी छोटी मंदिरं देखील आहेत. तिथे रोज 2 ते 3 वेळा आरती होते. इथे नाश्ता आणि दोन्ही वेळचं जेवण हे फ्री आहे. जे या आश्रमात राहत आहेत त्यांच्यासाठी किंवा जे बाहेरून लोक येतात त्यांच्यासाठी सुद्धा ही सुविधा उपलब्ध आहे. गोरक्षनाथ आश्रमाच्या शेजारीच असलेला हा आहे माता खोडियार आश्रम. या आश्रमामध्ये आमची व्यवस्था केलेली होती. ही आहे आमची रूम स्वच्छ होती आणि रूममध्ये आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध होत्या. गिझर असल्यामुळे 24 तास गरम पाण्याची छान सोय होती. आश्रम म्हणजे कसा असेल असे सुरुवातीला वाटत होते, पण रूम खूप छान होत्या. हा समोर दिसतोय हा आहे गोरक्षनाथ आश्रम आणि हा समोरचा डोंगर गिरनार पर्वत. हा आहे गोरक्षनाथ आश्रमाचा नंबर. इथल्या रूम्सचे दर
1700 रुपयापासून पुढे आहेत. या आश्रमामध्ये एकाच रूममध्ये कपलने राहण्यास अलाउड नाही. इथे ग्रुपने किंवा फक्त लेडीज किंवा फक्त जेंट्स असे राहिले तरी चालू शकते. हा आहे माता खोडियार आश्रमाचा नंबर. इथल्या रूम्सचे दर 3500 पासून पुढे आहेत. या आश्रमामध्ये कपलने किंवा ग्रुपने राहण्यास अलाउड आहे. रूमच्या खिडकीतून रात्री गिरनार पर्वत असा दिसत होता. रात्री आम्ही गिरनारमध्येच असलेल्या भवनाथ महादेव मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. गिरनार पर्वतावर जाण्याआधी आणि परत आल्यानंतर दोन्ही वेळेला भवनाथ महादेवाचं दर्शन घ्यावं अशी आख्यायिका आहे. डावीकडे हनुमानाची मूर्ती आहे आणि उजवीकडे गणपतीची मूर्ती आहे. असं हे स्वयंभू भवनाथ महादेव मंदिर. हे आहे मंदिराशेजारी असलेलं भृंगी कुंड. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते. तेव्हा संपूर्ण भारतातले नागा साधू इथे स्नानासाठी येतात. असा समज आहे की त्या साधूंपैकी एक साधू स्वतः भगवान शंकर असतात. भगवान शंकर त्या साधूंबरोबर इथे आंघोळीला जातात आणि तिथे अंतर्धान पावतात. जाताना जेवढे साधू असतात त्याच्यापेक्षा एक साधू बाहेर येताना कमी असतो. असं या भृंगी कुंडाचं महात्म्य आहे. इथे समोर शंकराच्या पिंडीची प्रतिकृती तयार केलेली आहे. हे आहे जुना आखाडा दत्त मंदिर. इथे खालच्या बाजूला दत्त मंदिर आहे आणि वरती ज्या आपल्याला खोल्या दिसत आहेत ते आहे भक्त निवास. हे सुद्धा गिरनारमधील अतिशय जुनं असं मंदिर आहे. दत्त महाराजांची मूर्ती पण बघा किती सुंदर आणि प्रसन्न आहे. शंकर भगवान आणि दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आपण आता गिरनार पहिली पायरी दर्शन आणि पूजेसाठी निघालो आहे. येणाऱ्या भाविकांसाठी हे आहे फ्री हेल्थ केअर सेंटर. जे भाविक रोपवेने जाणार आहेत त्यांच्यासाठी हा रोपवेचा मार्ग आहे. थंडी खूप असल्यामुळे शेकोटी पेटवून इथे लोक शेकत बसलेले आहेत. हे पायथ्यापाशी असलेलं लंबे हनुमान मंदिर. इथे आपल्याला दत्तगुरू, मारुती आणि गणपती यांच्या अतिशय सुंदर अशा पितळी मूर्ती दिसत आहेत. त्या शेजारीच श्रीरामांचं अतिशय सुंदर असं छोटंसं देऊळ होतं. तिथे बाजूला जी चित्र कोरलेली होती ती अतिशय रेखीव आणि खूप सुंदर होती. हे शंकराचं छोटंसं देऊळ होतं आणि आम्हाला इथे एकाच ठिकाणी भरपूर देवळांचं दर्शन झालं. आता आम्ही पहिली पायरी दर्शनाच्या इथे आलेलो आहे. इथे आपल्याला पूजा करायची आहे. नारळ, फुलं वगैरे वाहून अशी पूजा आधी करायची आणि मग परिक्रमेला सुरुवात करायची. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. पहिली पायरीची फुलं वाहून पूजा केल्यानंतर जो आपण नारळ घेतलेला असतो तो ह्या मारुतीरायांना अर्पण करायचा. इथे चालत जाणाऱ्या भाविकांसाठी काठ्या ठेवलेल्या आहेत आणि जे खालपासून चालत जाणार आहेत त्यांच्यासाठीचा हा मार्ग आहे. आम्ही रोपवेने जाणार असल्यामुळे आम्हाला गुरुशिखर दर्शनासाठी उद्या सकाळी निघायचे होते. त्यामुळे पहिली पायरी पूजा आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही 100 पायऱ्या फक्त चढलो
आणि आम्ही आमच्या आश्रमामध्ये मुक्कामासाठी गेलो. गिरनार यात्रेच्या पुढच्या भागात आपण लवकरच भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.